आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली आहे। सगळ्याच पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवलेला आहे। नेमकं महायुती आणि महाविकास आघाडीचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात या घडीला काय आहे आपण जाणून घेऊया। कोल्हापुरातील इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गेले अनेक वर्षे काम करणाऱ्या नामांकित पत्रकाराकडून आपण एक पत्रकारांच्या एकूण कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणाची सध्याची अवस्था काय आहे हे पाहूया। विजय केसरकर, नेमकं महायुतीबाबत काय सध्याचं चित्र आहे? आपण जर बघितलं कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्हीही तुल्यबळ या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीची बाजू ही काहीशी जास्त या ठिकाणी पाहायला मिळत होती। मात्र महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी निर्णयाचा जो घोळ झाला याच्यानंतर मात्र ही परिस्थिती आहे ती जवळपास 50-50% या ठिकाणी पाहायला मिळते। म्हणजे महायुतीला 50% या ठिकाणी संधी आहे आणि महाविकास आघाडीला आपण जर तर कोल्हापूर उत्तर मधल्या उमेदवारीचा घोळ असेल, शिरोळमध्ये लवकर उमेदवारी घोषित झाली नव्हती, त्याच्याबरोबर इतर मतदारसंघातील जे उमेदवारांचे घोळ आहेत त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला या ठिकाणी फटका बसलेला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर तशीच परिस्थिती महायुतीमध्ये देखील पाहायला मिळालेली आहे। म्हणजे चंदगडचा विचार केला तर त्या ठिकाणी भाजपमधूनच बंडखोर आहेत ते त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत। त्यामुळे दोन्ही जर बाजूंचा जर बघितलं तर आत्ताच्या घडीला हे 50-50% दोघांनाही संधी आहे। सुरुवातीला महाविकास आघाडीचं पारड हे वरचढ वाटत होतं, मात्र ज्या सगळ्या घडामोडी घडल्या महायुतीमध्ये अनेक प्रवेश आहेत ते झालेले आहेत, अनेक नेते महायुतीशी जोडले गेलेले आहेत आणि महायुतीनं जे उमेदवार पहिल्यापासून द्यायला सुरुवात केली त्यामुळं महायुती आता आणि महाविकास आघाडी 50-50% आलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे। नेमकं या बंडखोरीचा परिणाम महायुतीवर अधिक होईल की महाविकास आघाडीवर, काय सांगाल आपण भूषण? कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर दोन्हीकडे म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोन्हीकडे देखील बंडखोरी झाल्याचं चित्र गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतं। विशेषतः शेवटच्या दिवसांमध्ये उमेदवारी देण्यावरून जो काही घोळ झाला त्यावरून हे सगळं चित्र आहे ते पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये चंदगडमध्ये हा सगळा घोळ पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीमध्ये बघितलं तर कोल्हापूर उत्तर सारख्या मतदारसंघामध्ये देखील हा सगळा घोळ पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी वाटलं नव्हतं की अशा पद्धतीची बंडखोरी होईल किंवा अशा पद्धतीचे निर्णय होतील। ऐनवेळी ज्या पद्धतीनं उमेदवार बदलण्यात आला त्यावरून जो काही घोळ तयार झालेला आहे। विशेषतः आता जर बघितलं तर सर्वाधिक बंडखोरी ही महायुतीमध्ये सध्या पाहायला मिळते आणि येत्या काळामध्ये महायुतीचे जे काही स्थानिक नेते आहेत, धनंजय महाडिक यांच्यावर विशेषतः ही जबाबदारी असणार आहे, संजय मंडलिक यांच्यावर ही जबाबदारी असणार आहे की या बंडखोरांना कशा पद्धतीनं थांबवायचं। दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये देखील काही प्रमाणात बंडखोरी झालेली आहे। मात्र आपण जर मागच्या काही महिन्यांचा विचार केला किंवा मागच्या काही निवडणुकांचा विचार केला, ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे इथले स्थानिक नेते सतेज पाटील आहेत, ज्या पद्धतीनं निवडणुकीची यंत्रणा ते हाताळतात, ज्या पद्धतीनं ते निर्णय घेतात, ते पाहता सध्या तरी महाविकास आघाडीमधील बंड थांबवण्यात सतेज पाटील यांना यश येईल असं दिसतंय। काही दिवसांमध्ये त्यांच्या सगळ्या चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। राजेश लाटकर विशेषतः यांच्या सोबत त्यांच्या चर्चा सुरू झाल्या, चर्चेची एक फेरी देखील झाल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं। हे जर आपण चित्र बघितलं तर स्वतः सतेज पाटील युद्ध पातळीवर ही बंडखोरी थांबवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता या बंडखोरांना थांबवण्यात कितपत यश येतं हे आता पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्याला कळेल। मात्र कारण यावेळी जर आपण बघितलं तर 2 पक्षांचे 4 पक्ष झाले, त्यामुळे सध्या निवडणुकीत 6 प्रमुख पक्ष आपल्याला बघायला मिळत आहेत। इच्छुकांची संख्या देखील अनेक होती, त्यातच तिसऱ्या आघाडीनं देखील कोल्हापुरात देखील उमेदवार देण्याचे प्रयत्न केले। त्यामुळे जे काही इच्छुक उमेदवार होते त्यांना पर्याय खऱ्या अर्थानं अनेक मिळाले। इथनं मागे जर बघितलं तर पक्ष कमी होते, इच्छुक जास्त असायचे, त्यामुळं जरी इच्छुक असले तरी ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्यावर ते बाकीचे बंडखोर जे आहेत ते इतकी बंडखोरी करत नव्हते। मात्र सध्या पर्याय जास्त उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे ही कुठेतरी बंडखोरी वाढल्याचं पाहायला मिळतंय। आता दोन्हीकडेही ही सगळी बंडखोरी आहे ती रोखण्यात कितपत यश येते हे 2 दिवसात आपल्याला कळेल। प्रताप, मला विचारायचं की राजू शेट्टी हे तिसऱ्या आघाडीत सहभागी झाले, पण त्यांनी या तिसऱ्या आघाडीऐवजी महायुती किंवा महाविकास आघाडीत सहभाग व्हावा असा आग्रह होता। त्यानंतर त्यांनी 2
माजी आमदारांना उमेदवारी दिली त्या उमेदवारीबाबत उद्रेक झालेला आहे, जिल्हाध्यक्षांनीच राजीनामा दिलाय. काय सांगाल, राजू शेट्टी यांची भूमिका चुकली की बरोबर आहे? मुळात आपण जर कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणाला टांग देणारं राजकारण या कोल्हापुरात पाहायला मिळतं. खरं तर एका व्यक्तीच्या बाजूने कधी ही निवडणूक जात नाही. कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण हे गटातटाचं आहे. त्यामुळं आपण जर पाहिलं तर राजू शेट्टींचा जरी या भागात प्रभाव असला तरी सुद्धा कुठेतरी राजू शेट्टींचं गणित चुकतंय का काय अशा प्रकारचा सवाल उपस्थित होतोय. कारण आपण पाहिलं की सदाभाऊ खोत गेला, रविकांत तुपकर गेला, त्याच्यानंतर वैभव कांबळे यांनी राजीनामा दिला, बिल्ला काढून ठेवला. कुठंतरी राजू शेट्टी हे चळवळीमध्ये प्राधान्य देत असले तरी सुद्धा कुठेतरी राजकारण करत असताना अनेक पावलं त्यांची चुकायला लागलेली आहेत. तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून तरी तुल्यबळ जरी माणसं दिली असतील, आता सावकार मादनायक असतील ते पण नाराज असणार पण बोलून दाखवणार नाहीत. वैभव कांबळेंनी नाराजी बोलून दाखवली. जालंधर पाटील हे ऊस परिषदेला आले नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे की राजू शेट्टींची पावलं चुकायला लागलेले आहेत आणि त्याचा फटका त्यांना मिळू शकतो. एकूणच आपण पाहतो की 2 उमेदवार निवडून येण्याची शक्यता होती, पण हातकलंगलीत मात्र आपण पाहतो की बंडखोरी झालेली आहे. त्या ठिकाणी चळवळीचा कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे राजू शेट्टींना हे आत्मपरीक्षण करावं लागेल. अशा प्रकारचं राजकारण या विधानसभेच्या निमित्तानं म्हणजे त्यांना अनुभवायला मिळेल. उमेदवारी देण्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच पक्षात नाराजी आहे, अस्वस्थ आहेत. नेमकं काय सांगाल की ही अस्वस्थता कोणाला मागात पडेल किंवा कोणाची दिवाळी होईल किंवा कोणाचा शिमगा होईल? खरं तर दिवाळीचा आता फराळ खमंग झालेला आहे आणि खमंग राजकारणाची चर्चा सुद्धा रंगताना पाहायला मिळते. खरं तर उमेदवारी देताना आहे ते अनेक पक्षांनी अनेक निकष आहे ते लावले होते, किंबहुना काहींनी पक्षबदल सुद्धा या काळामध्ये केला आणि त्यामुळे सगळ्याच पक्षांची ताकद उमेदवारी देताना पणाला लागली होती. ज्या पद्धतीनं महायुती स्थापन झाली, पक्ष फुटल्यानंतर अनेक पक्ष एकत्र आले, त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की विद्यमान आमदारांना उमेदवारी आहे ती कायम ठेवली जाईल. मात्र कोल्हापूरमध्ये उत्तरचं पाहायला गेलं तर विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचंच तिकीट कापलं गेलं. त्यांना आहे ते त्यांच्याऐवजी मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली, त्यामुळे ते पक्ष सोडण्याची वेळ आहे ते जयश्री जाधव यांना आली. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जी अपरिहार्यता समर्जित घाटगे यांना अनुभवावी लागली, कारण त्या ठिकाणी विद्यमान आमदार म्हणून हसन मुश्रीफ होते, त्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. अनेक लोकांना अशा पद्धतीनं पक्ष सोडण्याची वेळ आहे ती आल्याचं पाहायला मिळते. जनसुराज्यानं सुद्धा काही जागांच्यावरती दावे केले होते, त्यापैकी 2 जागा त्यांना अधिकृतरित्या मिळाल्या, मात्र 2 जागावरती करवीर आणि चंदगडमध्ये त्यांनी हे ते थेटपणे बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना अत्यंत कस आहे ते सगळ्याच पक्षांचा लागल्याचं पाहायला मिळते. मात्र या सगळ्या गोष्टीमुळे मतांचं ध्रुवीकरण आहे ते होणार आहे. ते ध्रुवीकरण रोखण्याचं आव्हान आहे ते महाविकास आघाडी असू दे, युती असू दे, आणि जे स्थानिक पातळीवरचे ज्या आघाड्या आहेत त्यांना या ठिकाणी पेलावं लागणार आहे. ते कशा पद्धतीने पेलतात त्यावरती हे सगळे निवडणुकीची गणित अवलंबून असणार आहेत. मात्र आपल्याला पाहायला गेलं तर लोकसभेचा नुकताच निकाल लागलेला आहे, त्यावेळी निकालाची काही गणित आहेत ते आखली गेली होती, काही आखाडे आहेत ते आखले गेले होते. त्या अनुषंगाने ही निवडणूक आहे ती घेऊन जाण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांनी केला होता. मात्र आपल्याला माहिती आहे की विधानसभेची निवडणूक आहे ती स्थानिक पातळीवरती गट तट यावरती ही लढवली जाते आणि स्थानिक नेता प्रभावशाली असेल तरच या निवडणुकीला धार येताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीचं वातावरण आता आहे ते पाहायला मिळालं. निवडणुकीचं तिकीट देताना नेत्यांचा कस लागलेला आहे. आता उमेदवार फायनल झालेले आहेत, 4 तारखेनंतर लढती फायनल होतील, मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकीचा जोर अधिक चढणार आहे. आता पाहायला गेलं तर फराळाच्यासाठी सारखी खमंग चर्चा आहे ती आता होताना पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा आपण त्यानंतर जर आढावा घेतला तर चित्र आहे ते नक्कीच बदललेलं दिसून येईल. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10ही मतदारसंघात निश्चितपणे चुरस आहे, पण त्यातल्या त्यात कोणत्या मतदारसंघात अधिक चुरस आहे ज्याचं राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे आहे? संपूर्ण राज्याचं लक्ष केवळ एकच मतदारसंघ आहे, तो म्हणजे कागल. कारण आपण बघितलं की त्या कागलचं नेतृत्व हसन मुश्रीफ सध्या करतायत. पूर्वीचे राष्ट्रवादी, आता अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून हसन मुश्रीफ नेतृत्व करतायत. सुरुवातीपासूनच आपल्याला माहिती आहे की शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्याच्या अगोदर मंडलिकांचे विश्वासू, आपल्याला आठवत असेल कोल्हापूरकरांना की मंडलिकांनी आपल्या मुलाची उमेदवारी नाकारली, मुलाला संजय मंडलिकांना दिली नाही आणि ती मानसपुत्र म्हणजे त्यावेळी मुश्रीफांना ती उमेदवारी दिली होती. त्यातून यांचा उदय झाला आणि तिथून जवळजवळ 5 ते 6 वेळा ते त्या परिसरातून नेतृत्व करतात आणि आमदार झालेले आहेत. याचबरोबर भाजपचे जे फडणवीसांचे निकटवर्ती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते म्हणजे समजितसिंह घाटगे. समजितसिंह घाटगेंचा इतिहास सुद्धा मोठा आहे. त्यांच्या वडिलांपासून आपण बघू शकतो की वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली छाप उठवली.
वटवलेली आहे ते शाहू कारखान्याच्या माध्यमातून. पुन्हा भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला, भाजप अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवलेली. त्यामुळं राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत होणार होती. मात्र मधल्या कालावधीमध्ये मुश्रीफांचं जे संकट आलं, ईडीचं संकट आलं, अनेक गोष्टींचं संकट आलं, त्याला समोर ठेवून मुश्रीफांनी आपली बाजू बदलली. अजित पवारांसोबत ते खरं तर भाजपसोबत गेलेले आहेत. आणि याच वेळी जेव्हा आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात समजसिंह घाडगे यांच्या आलं, त्यावेळी मात्र त्यांनी आपली सोयीची भूमिका घेत त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीशी संधान बांधलं आणि त्यांच्यासोबत ते गेलेले आहेत. यातल्या सगळ्याच मतदारसंघात मोठी चुरस आहे. महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांसमोर आव्हान उभं टाकलेलं आहे. अजूनही 15-20 दिवस आहेत. प्रचार आता जोरात सुरू होईल. यानंतर अनेक घडामोडी होत राहतील. या घडामोडी संदर्भात आपण वेळोवेळी स्थानिक पत्रकार, स्थानिक जनता, मतदार या सर्वांशी चर्चा करूया आणि एकूणच प्रचाराचा महाधुरळा उडूया. धन्यवाद.